गुड मॉर्निंग स्टुडंट्स, माय सेल्फ प्रशांत कदम. याच्या अगोदरच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण थेरम्स पाहिलेले आहेत. फर्स्ट सेकंड कोलिनियरची डेफिनेशन पाहिली, त्याच्यानंतर त्याच्यावरचे थेरम्स पाहिलेत, त्याच्यानंतर कोप्लेनरची डेफिनेशन, त्याचा थेरम पाहिला. ओके, नेक्स्ट आहे ते लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. ओके, आणि त्याच्यावरती डिपेंडिंग एक थेरम आहे, थेरम नंबर 3. तर लिनियर कॉम्बिनेशन म्हणजेच काय आहे की मल्टिपल्स तुम्हाला व्हेक्टर्स दिलेले आहेत आणि मल्टिपल स्केलर्स आहेत. तर एक लक्षात घ्या, सपोज ए बार किंवा A1 बार, A2 बार, A3 बार, like that. These are the vectors, okay, and M1, M2, M3, M4, like that. These are the scalars. Okay, so linear combination of vectors are like that. M1 A1 bar plus M2 A2 bar, like that. Okay, आणि आपण थेरम सेकंड जो आहे तो सेकंड थेरममध्ये आपण प्रूफ केलेला आहे की सपोज ए बार, बी बार अँड सी बार, दीज आर द वेक्टर्स, देन लिनियर कॉम्बिनेशन फॉर्म लाईक दॅट. सी बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार. हियर एक्स अँड वाय आर स्केलर्स. ओके, सो ए बार, बी बार अँड सी बार आर कोप्लेनर्स. ओके, हे आपण प्रूफ घेतलेलं आहे सेकंडमध्ये, लक्षात घ्या. म्हणजे ए बार, बी बार, सी बार हे काय झाले, कोप्लेनर झाले. जर सी बार इज अ कॉम्बिनेशन ऑफ एक्स ए बार प्लस वाय बी बार, स्केलर अँड व्हेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये जर सी बार असेल तुमचा, तर ए बार, बी बार अँड सी बार आर कोप्लेनर. ओके, दिस इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. थेरम थर्ड चेक करा. स्टेटमेंट बाद याचं काय आहे की 3 वेक्टर्स ए बार, बी बार अँड सी बार आर कोप्लेनर. Given that a bar, b bar and c bar are coplanar if and only if there exists a non-zero linear combination x a bar plus y b bar plus z c bar equal to 0 with x y z not equal to 0 0 0. याचा अर्थ काय आहे की गिवन काय आहे तुम्हाला की हे 3 ए बार, बी बार आणि सी बार काय आहेत, कोप्लेनर आहेत. आणि प्रूव्ह काय करायचं आहे तुम्हाला की दिस इज लिनियर कॉम्बिनेशन. ओके, जसं आपण थेरम सेकंडमध्ये 2 केसेस झालेत. आता सपोज तिथं गिवन काय आहे, आता आपण काय घ्यायचं आहे की फर्स्ट एक पार्ट घ्यायचा आहे आणि देन प्रूव्ह करायचं आहे, नंतर त्याचं कॉन्व्हर्स प्रूव्ह करू आपण. फर्स्ट काय आहे की गिवन ए बार, बी बार अँड सी बार आर कोप्लेनर. ओके, दीज आर द कोप्लेनर वेक्टर्स. सो केस फर्स्ट असे होऊ शकते, कोप्लेनर आहेत. ओके, कोप्लेनर म्हणजे एकाच प्लेनमध्ये आहेत किंवा एका प्रतलात आहेत. तर या ठिकाणी काय होऊ शकतं की दोन्ही, मगाशी आपण याच्या अगोदरच्या थेरममध्ये पण पाहिलं, लक्षात घ्या की तिन्ही कोप्लेनर आहेत, तर त्याच्यातले 2 कोलिनियर असू शकतात. लक्षात येते, तिन्ही काय आहेत, कोप्लेनर आहेत, पण त्याच्यातले ॲटलिस्ट 2 कोप्लेनर असू शकतात. ॲज्युमिंग सांगतोय, कंडिशन आहे. सो केस फर्स्ट अशी होऊ शकेल, two vectors are collinear. Say A bar and B bar are collinear. ओके, म्हणजे ह्या तिन्हीमधले 2 वेक्टर काय असू शकतात, कोलिनियर असू शकतात. कंडिशन आहे सपोज, ठीक आहे, कारण असू शकतात आणि नसू शकतात, दोन्ही घ्यायचे. तर फर्स्ट आहे की 2 वेक्टर्स काय असू शकतात, कोलिनियर असू शकतात. तर बाय डेफिनेशन ऑफ कोलिनियर काय होऊ शकतं रे, एक्स ए बार प्लस वाय बी बार इक्वल टू 0. हियर एक्स अँड वाय आर स्केलर्स. ओके, म्हणजे या ठिकाणी बाय डेफिनेशन ऑफ कोलिनियर असं होऊ शकतं की एक्स ए बार प्लस वाय बी बार इक्वल टू 0. आणि हियर एक्स अँड वाय आर नॉट इक्वल टू 0 मस्ट आहे, कारण ए बार बी बार काय असणार तुमचे कोलिनियर असणार आहेत. ओके, सो आपण हीच कंडिशन आपण ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो की एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0. आणि रिक्वायर्ड हिअर काय होईल, देअर इज अ रिक्वायर्ड झेड इक्वल टू 0. ओके, म्हणजेच एक केस घेतली आपण आणि लिनियर कॉम्बिनेशन प्रूव्ह केलं. कधी, ज्यावेळी तुमचा ए बार अँड बी बार काय असेल, कोलिनियर असेल. तर असं काही नाही की ए बार, बी बार, बी बार अँड सी बार घेऊ शकता. 2 वेक्टर्स आर कोलिनियर, केस फर्स्ट होईल. सेकंड केसमध्ये काय होणार आहे तुम्हाला की कोणताच तुमचा कोलिनियर नसेल, तिन्ही काय आहेत, कोप्लेनर आहेत. ओके, लक्षात घ्या.
इथे घेतो, ठीक आहे. केस सेकंड काय होईल, नो टू व्हेक्टर्स आर कोलिनियर. ओके, म्हणजे कुठलाच वेक्टर तुमचा काय नाही आहे, कोलिनियर नाही आहे, तिन्ही काय आहेत, कोप्लिनियर आहे. तर कंडिशन काय होईल रे मग, येस. अँड हिअर इंट्रोड्यूस एक्स वाय अँड झेड, दीज आर द स्केलार्स. ओके, तिन्ही काय आहे तुमचे नॉन कोलिनियर आहेत. तर या ठिकाणी होणार काय सांगा पुढे, जसं आपण लिनियर कॉम्बिनेशन घेतलं ह्या फॉर्ममध्ये, आणि ते काय आहे तुमचे, आता सपोज हिअर एक्स वाय अँड झेड आर आर स्केलार्स. ओके, ओके. आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या की एक्स वाय झेड काय घेतले, स्केलार्स घेतले आपल्याकडे आहेत, आणि इथे काय आहेत की तिन्ही काय आहेत, कोलिनियर नाहीत. नो टू व्हेक्टर्स आर कोलिनियर. सो a bar, b bar and c bar are coplanar. Suppose c bar is coplanar with a bar and b bar. Okay, so by theorem number 2, लक्षात घ्या, theorem number 2 नुसार आपण असं लिहू शकतो की c bar equal to x a bar plus y b bar by theorem second. ओके, सो सी बार इकडे न्या राईट हँड साईडला, इकडे काय होईल मग एक्स ए बार प्लस वाय बी बार मायनस सी बार इक्वल टू 0. ओके, आणि हेच आपण ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो की एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0. सो हिअर झेड इक्वल टू -1. ओके, दिस इज नॉट इक्वल टू 0, म्हणजेच तुम्हाला लिनियर कॉम्बिनेशनच्या फॉर्ममध्ये आलं ते एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार, आणि रिक्वायर्ड इज दॅट झेड इज इक्वल टू -1 आहे, म्हणजे या ठिकाणी झेड इक्वल टू -1 येते, याचा अर्थ इट इज नॉट इक्वल टू 0. सो वन ऑफ देम इज नॉट इक्वल टू 0. ओके, म्हणजे हे तुमचा काय झाला, केस फर्स्ट आणि केस सेकंड प्रूव्ह झाला. आता ह्याचा कॉन्व्हर्स घ्यायचं म्हणजेच काय की अगोदर लिनियर कॉम्बिनेशन घ्यायचं आणि ए बार बी बार सी बार कोप्लिनियर आहेत हे दाखवायचं. सो केस फर्स्ट केस सेकंड समजली, त्याच्यानंतर लक्षात घ्या conversely. Okay, conversely given that x a bar plus y b bar plus z c bar equal to 0. ओके, आता इफ अँड ओनली इफ नंतरचा पार्ट घ्यायचा आहे आणि ए बार बी बार सी बार कोप्लिनियर आहे हे प्रूव्ह करायचं आहे. तर एक लक्षात घ्या की अ नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन, ॲटलिस्ट वन ऑफ द स्केलर इज नॉन झिरो. सो सपोज से z is not equal to 0. Okay, so remain terms taken a right hand side. So z c bar equal to minus x a bar minus y b bar. Okay, so c bar equal to minus x upon z a bar plus minus y upon z b bar. Okay, and this is a linear form. कुठला इथे आपण लिहिलेलं होतं सी बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार, ह्या फॉर्ममध्ये आलं ना ते. याचाच अर्थ काय आहे की सी बार ए बार आणि बी बार हे काय झाले, कोप्लिनियर झाले. किंवा इथं काय होईल, कॉन्व्हर्स ऑफ थेरम सेकंड. ओके, कॉन्व्हर्स ऑफ थेरम सेकंड जे प्रूफ आपण घेतलेलं आहे, तर त्याच्यानुसार आपण इथे काय लिहू शकतो, हिअर सी बार इज कोप्लिनियर विथ a bar and b bar. Okay, that is a bar, b bar and c bar are coplanar. Okay, are coplanar. हे झालं प्रूफ थर्ड. व्यवस्थित रिपीट करून पहा, ठीक आहे. काही शंका असतील तर कमेंट करा. तुम्हाला मेल आय डी प्रोव्हाइड केलेला आहे, इन्स्टा प्रोव्हाइड केलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही शंका विचारू शकता. ठीक आहे, सबस्क्राईब करा, त्याच्यामध्ये तुम्हाला पुढचे जे असतील व्हिडिओ ते सुद्धा मिळू शकतात. सो दिस इज ए थेरम थर्ड. त्याच्यानंतर थेरम थर्डच्या करोलरीज आहेत, अँड देन थेरम नंबर 4 घ्यायचे. ओके,
ओके, थेरम थर्डच्या करोलरीज पहा. थेरम थर्ड जो आता घेतलेला त्याचे करोलरीज फर्स्ट आहे, इफ थ्री वेक्टर्स ए बार बी बार अँड सी बार आर नॉट कोप्लेनर and x a bar plus y b bar plus z c bar equal to 0, then x equal to 0, y equal to 0, z equal to 0. आता या ठिकाणी प्रूफ पण सांगितलेलं आहे, बिकॉज ऑफ इफ x y z which is not equal to 0 0 0 and a bar b bar c bar are coplanar. आता ह्या कंडिशनमध्ये एक लक्षात घ्या की आत्ताच आपण प्रूव्ह जे केलेलं होतं ते x y z नॉट इक्वल टू 0, ओके, देन a bar b bar c bar are coplanar. आणि सपोज x y z तिन्ही पण स्केलर्स जर 0 असतील तर ते काय होणार आहेत, नॉट कोप्लेनर होणार आहेत. आपण एक करोलरी प्रूव्ह केलेली होती थेरम नंबर सेकंडच्या आय थिंक और फर्स्ट, तिथे चेक करा की त्या ठिकाणी आपण सपोज केलेलं की इट इज ए नॉट इक्वल टू 0, ओके, आणि चेक केले कंडिशन, आणि कंडिशन चेक केल्यानंतर असं आलेलं आहे की त्या ठिकाणी दीज आर द, त्याचं कॉन्व्हर्सली कॉन्ट्राडिक्शन घेऊन प्रूव्ह केलेलं होतं. सर ठीक आहे, तर हे नॉट इक्वल टू 0 गेलं त्या ठिकाणी ए बार बी बार सी बार कोप्लेनर येतील. याचाच अर्थ काय की आवर अजम्पशन इज रॉंग. सो x इक्वल टू 0, y इक्वल टू 0, z इक्वल टू 0, इट मस्ट व्हेन a बार b बार अँड c बार आर नॉट कोप्लेनर. ओके, हे करोलरी आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे, थ्री वेक्टर्स a बार b बार अँड x a बार प्लस y b बार आर कोप्लेनर फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x अँड y. आता या ठिकाणी लक्षात घ्या की a बार b बार आहे त्याचं स्केलर आणि व्हेक्टर कॉम्बिनेशन, तर हे तिन्ही काय असतात, कोप्लेनर असतात. आपण हे प्रूव्ह केलेलं होतं. त्याची करोलरी आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही व्हॅल्यूसाठी एक्सच्या आणि वायच्या कुठल्याही व्हॅल्यूसाठी काय असणार आहे, ते कोप्लेनर असणार आहे. ओके, आता त्याच्यावरती नेक्स्ट आहे तो थेरम नंबर 4 चेक करा. इफ ए बार बी बार सी बार आर थ्री नॉन कोप्लेनर व्हेक्टर्स, देन एनी व्हेक्टर आर बार इन द स्पेस, ओके, कॅन बी युनिकली एक्सप्रेस्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार आणि सी बार. याचा अर्थ काय आहे की ए बार बी बार सी बार तिन्ही काय आहेत, नॉन कोप्लेनर, म्हणजे ते डिफरंट 3 प्लेन्समध्ये आहेत. ओके, डिफरंट 3 प्लेन्समध्ये आहेत. आणि आर बार हा काय आहे, तुमचा स्पेसमध्ये आहे. ओके, स्पेसमध्ये आहे. आता सपोज आपण ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या की एक स्पेसमधला एक पॉईंट घेतला. सपोज दिस इज ए पॉईंट ए इन अ स्पेस. ओके, ए पॉईंट हा स्पेसमधला घेतला, त्याच्यानंतर ह्याचं स्पेसमधलं तुमचं पोझिशन आर बार दाखवायला लागेल. ओके, वेक्टर आर बार दाखवायला लागेल. तर सपोज दिस इज ए पी पॉइंट, ओके, दिस इज वेक्टर आर बार इन ए स्पेस. लक्षात घ्या कुठे, स्पेसमध्ये. आता ए बार बी बार आणि सी बार 3 आर नॉन कोप्लेनर वेक्टर्स. आता तिन्ही काय आहेत, नॉन कोप्लेनर आहेत. याचा अर्थ तिन्ही डिफरंट प्लेनमध्ये आहेत. डिफरंट प्लेनमध्ये म्हणजेच काय असणार आहेत, ते एक्स वाय आणि झेड. सिम्पल आहे, 3च प्लेन आहेत, बरोबर. त्या तिन्ही प्लेनमध्ये काय आहेत, वेगळे आहेत. याचा अर्थ काय की तिन्ही काय असणार आहेत, आणि हे कॉर्डिनेट कशाशी करणार आहेत, स्पेसच्या पॉईंटशी. सो स्पेसच्या पॉईंट, कारण स्पेसचा पॉईंट हा तिन्हीचा कॉर्डिनेट असतो, एक्स वाय झेडचा. सो वी हॅव टू कन्सिडर दिस इज ए स्केलर. ओके, like that. So this is a bar, okay, this is b bar, this is your c bar. Okay, 3 vectors along with a. मी आता जे सांगतोय हे थेरॉटिकली लिहायचं आहे. ओके, मी फक्त याचं प्रूफ सांगतोय कसं आहे. आपण एक पॉईंट घेतला इन ए स्पेस. ओके, तुमचा स्पेसमधला व्हेक्टर आपण स्पेसिफिक घेतला आहे आर बार. ओके, त्याला एक पॉईंट मेन्शन केला पी. दिस इज ए पोझिशन वेक्टर आर बार. देन 3 नॉन कोप्लेनर व्हेक्टर्स आपण मेन्शन केले. दिस इज ए बार, दिस इज बी बार अँड दिस इज सी बार. इट इज अलॉंग विथ ए. ओके, ए पॉईंटला काय असणार, ते इंटरसेक्ट असणार, कारण हे पॉईंट स्पेसमध्ये आहे. ओके, सो आता ह्या ठिकाणी आपण काय करतोय की एक प्लेन पॅरलल काढतोय. म्हणजे ए पॉईंटला जो आर बार तुमचा आहे तर त्याच्यावरून तुम्हाला एक प्लेन काढतोय विच इज ए पॅरलल टू बी बार अँड सी बार. ओके, draw a parallel plane to B bar and C bar. So the plane ह्या फॉर्म मध्ये येईल. ओके, this is point B, this is C, this is Q, okay, this is T.
आता हे काय केलं आपण, हा जो प्लेन आहे हा प्लेन पॅरलल टू बी आणि सी याला पॅरलल प्लेन काढला आहे, स्पेसमध्ये आहे. तर ह्या ठिकाणी आपण रिमेनिंग प्लेन काढले तर तुम्हाला ह्या ठिकाणी एक पॅरलोपाइपड मिळेल. सो हिअर वी हॅव टू कम्प्लीट ऑल प्लेन्स. ओके, वी हॅव टू कम्प्लीट ऑल प्लेन्स. तर या ठिकाणी प्लेन एक असे ह्या फॉर्ममध्ये येईल. पूर्णच काढू आपण, एक मिनिट, डॉटेडपेक्षा. ओके, ओके, अशा फॉर्ममध्ये येईल ते. ओके, तर हे तुम्हाला पॅरलोपाइपडच्या फॉर्ममध्ये आलं. आपण काय केलं आहे की सगळे प्लेन्स काढलेत. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्हसाठी आपण ह्या ठिकाणी काय करतोय की पूर्ण तुम्हाला ऑल प्लेन्स ड्रॉ केलं ह्या ठिकाणी. तर एक लक्षात घ्या की ह्या ठिकाणी, इथे लक्षात घ्या, ऑब्झर्व करा ह्या ठिकाणी की हा जो ए बी आहे आणि हा जो ए बार आहे हे काय आहे, एका लाईनमध्ये आहेत. लक्षात येते का, ए बी आणि हा तुमचा ए बार. सो हिअर ए बी बार अँड ए बार आर कोलिनियर आहेत या ठिकाणी. ओके, काय आहेत, कोलिनियर आहेत. सो ए बी बार आपण असं लिहू शकतो ना, ए बी बार इक्वल टू एक्स ए बार. ओके, एक्स इज ए स्केलर. बरोबर लिहू शकतो कारण एका लाईनमध्ये आहेत. सिमिलरली इकडे काय होईल, ए क्यू आणि बी बार. सो सिमिलरली ए क्यू बार इक्वल टू वाय बी बार अँड ए, इथे एक पॉइंट द्या एस, ए एस बार इक्वल टू झेड सी बार. ओके, all these consider as equation first. Here x continue commonly लिहा सगळ्यांसाठी, x y and z are scalars. ओके, समजते. हे आपण प्लेन ड्रॉ केल्यानंतर प्लेन हे ह्या लाईनला, कुठल्या ए बार लाईनला कुठे मीट करत आहे, बी पॉईंटला मीट करत आहे. सिमिलरली सगळे प्लेन ज्यावेळी तुम्ही कंप्लीट करताय त्यावेळी तुम्हाला एक सेकंड प्लेन बी हा लाईनला क्यू मध्ये मीट करतोय, इंटरसेक्ट करतोय, आणि दुसरा एक प्लेन आहे तो सी वेक्टरला च्या लाईनला एस पॉईंटमध्ये मीट करतोय. ओके, तर त्याच्यावर तुम्ही हे तिन्ही लिहू शकतात कारण हे काय आहेत, कोलिनियर आहेत. ओके, एका लाईनमध्ये आहेत. तर हे आलं. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, त्याच्यानंतर आपण हे रब करतो इकडे. हे झालं. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या की ह्या ठिकाणी एक ट्रायंगल तयार होते. कुठलं ट्रायंगल तयार झालं आहे, तुमचा ए क्यू आणि पी हा ट्रायंगल आहे. सो हिअर बाय ट्रायंगल लॉ ए पी बार इक्वल टू ए क्यू बार प्लस, सॉरी एक मिनिट, ट्रायंगल तयार होते कुठला, ए पी सी. तर ए पी बार इक्वल टू ए सी प्लस सी पी होईल. सो हिअर ए पी बार इक्वल टू ए सी बार प्लस सी पी बार इन ट्रायंगल ए सी आणि पी. ओके, मल्टिपल ट्रायंगल होतं. आपल्याला प्रूव्ह करायचं, त्यासाठी एक लक्षात घ्या, प्रूफसाठी करायला लागतोय की ए सी आणि पी हा जो ट्रायंगल आहे ह्या ठिकाणी आपण काय यूज केलं, ट्रायंगल लॉ यूज केला. तर ए पी बार इक्वल टू इथे ॲडजस्टंट साईड्स जे आहेत ए सी अँड सी पी ह्यांची काय होईल, ॲडिशन होईल. आता ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या, दुसरा एक ट्रायंगल होतो ए बी सी. आता ए बी सी मध्ये काय होईल रे, सो ए पी बार इक्वल टू ए सी रिप्लेस होईल. या ठिकाणी ए सी कशाने रिप्लेस होणार, हा जो ए सी आहे, ए सी म्हणजेच काय, ॲडिशन ऑफ ए बी प्लस बी सी. सो हिअर ए बी बार प्लस बी सी बार plus CP bar, again by using triangle law in triangle ABC. ओके, डायग्राम चेक करा.
आता एक लक्षात घ्या की ह्या ठिकाणी काय काय तुम्हाला की ए पी बार इक्वल टू ए बी बार प्लस बी सी बार प्लस सी पी बार. आता या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. ए पी बार म्हणजेच काय, आर बार आहे. ओके, ए बी बार म्हणजे व्हॅल्यू काढली आपण. ए बी बार म्हणजेच काय आहे या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन फर्स्ट काय आहे एक्स ए बार. ओके, प्लस बी सी बार म्हणजेच एक लक्षात घ्या बी सी हा पॅरलल कशाशी आहे, ए क्यूशी आहे. सो हिअर आपण असं म्हणू शकतो की बी सी बार पॅरलल इक्वल टू ए क्यू बार अँड सी पी बार इक्वल टू, आता हा जो सी पी आहे तो सी पी कशाशी होईल, तो ए एसशी होईल. ओके, लाईनमध्ये. सो हिअर एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. ओके, ह्या दोन व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण इथे पुट केले. म्हणजे दिस इज युअर लिनियर कॉम्बिनेशन. ओके, दिस इज युअर लिनियर कॉम्बिनेशन of A bar, B bar and C bar. Here R bar is a linear combination of A bar, B bar and C bar. ओके, हे तुमचं प्रूफ आहे. हे मी जे फक्त तुम्हाला मॅथमॅटिकल आहेत त्या कन्सेप्ट लिहिलेले आहेत, जे थेरॉटिकल आहे ते तुम्ही रिटर्न करू शकता की ए बार स्पेसमधला पॉईंट आहे, आर बार ते आपण घेतलेला आहे तो स्पेसमधला वेक्टर घेतलेला आहे. त्याच्यानंतर ए बार बी बार सी बार, देन ड्रॉ अ प्लेन पॅरलल टू वाय बार अँड सी बार, देन कंप्लीट द पॅरलल पाइप्ड. ओके, अँड देन कन्सिडर ए ट्रायंगल लॉ फॉर ट्रायंगल ए सी पी. ओके, देन कन्सिडर ट्रायंगल लॉ फॉर ए बी सी अँड देन वी हॅव टू complete the linear combination of A bar, B bar and C bar. ओके, आता या ठिकाणी एक सांगितलेलं आहे की युनिक. ओके, हे जे आहे ते युनिकली एक्सप्रेस करायचं आहे. तर या ठिकाणी आपण युनिकनेस प्रूव्ह केलेलं आहे, तरी पण इथं सांगतो तुम्हाला कसं करायचं. हे झालं इथंपर्यंत प्रूफ तुमचं. ठीक आहे, आता युनिकनेस चेक करा. युनिकनेस लेट आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. ओके, इक्वेशन फर्स्ट. अगेन वी हॅव टू इंट्रोड्यूस ए सेकंड स्केलर्स. हे एक्स वाय झेड सोडून दुसरे स्केलर्स घेतले. सपोज पी क्यू आर घ्या. नंतर एल एम एन घ्या. कसे घ्या. ठीक आहे, आणि दीज टू इक्वेशन्स आर सबस्ट्रॅक्ट्स. सो वी हॅव, आपण हे युनिकनेस प्रूव्ह केले सेम आहे. हे दोन इक्वेशन सबस्ट्रॅक्ट केले. तर आर बारला आर बार कॅन्सल 0 येईल ते, आणि या ठिकाणी काय येणार आहे एक्स मायनस एल ए बार प्लस वाय मायनस बी y minus m b bar z minus n c bar equal to 0. ओके, आणि असं कॉम्बिनेशन इक्वल टू 0 कधी असतं, आपण करोलरी पाहिले तर काय असतं की x मायनस एल इक्वल टू 0, y मायनस एम इक्वल टू 0 आणि z मायनस एन इक्वल टू 0. कारण ए बार बी बार आणि सी बार काय आहे तुमचे, काय आहेत, नॉट कोप्लेनर. करोलरी फर्स्ट चेक करा. त्याच्यावर हे काय येणार आहे एक्स इक्वल टू एल, वाय इक्वल टू एम आणि झेड इक्वल टू एन. दॅट इज युनिकनेस. ओके, त्याच्यानंतरचं एक लक्षात घ्या, आपण सेक्शन फॉर्म्युल्याचे एक्झाम्पल पाहिलेत. मिड पॉईंट फॉर्म्युला, एक्सटर्नल डिव्हिजन आणि इंटरनल डिव्हिजन असे 3 फॉर्म्युले पाहिलेत. त्याचे एक्झाम्पल्स घेतलेत. ते एक्झाम्पल्स चेक करा. आय थिंक लेक्चर नंबर 5-6 मध्ये असेल ते. तर त्याचे जे थेरम्स आहे ते थेरम घेतोय आपण आता, की इंटरनल डिव्हिजनचा थेरम काय असतोय आणि एक्सटर्नल डिव्हिजनचा थेरम काय असतोय. ठीक आहे, तर ते 2 थेरम आता घेऊ आपण ह्या ठिकाणी. म्हणजे तुमचे टोटल 6 थेरम ह्या ठिकाणी प्रूव्ह होतात. ठीक आहे, ओके. ह्या ठिकाणी आता बघा सेक्शन फॉर्म्युले आहे. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये एक तरी लाईन सेगमेंट जे असेल ते इंटरनल डिवाइड होतं किंवा एक्सटर्नल डिवाइड होतं. तर हा जो थेरम आहे थेरम नंबर 5, तर हा काय आहे सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजनसाठी आहे. ठीक आहे,
तर एक लक्षात घ्या की लेट देर आर द 2 पॉईंट्स A and B and its position vector is A bar and B bar. Be any points in the space, okay, A bar and B bar. A and B are 2 points in the space and R be a point on the line segment AB. Divide it internally in the ratio m/n. म्हणजे R पॉईंट कसा आहे त्या लाईनवरती आहे, ए बीच्या लाईन सेगमेंटवरती आहे की तो इंटरनली डिवाइड करतोय. म्हणजे याचा अर्थ की ही जी लाईन आहे याच्यामध्ये कुठेतरी पॉईंट तुमचा काय असणार आहे, आर असणार आहे. ठीक आहे. आणि हे जे आहे हे काय असणार तुमचं एम आणि हे काय असणार तुमचा एन. सो आर पॉईंट इंटरनल डिवाइड ए बी इन द रेशो m/n. याचा अर्थ काय की तुम्हाला हे जे आहे आर डिवाइड line segment AB internally in the ratio m/n. ह्या ठिकाणी काय आहे हियर की A, R आणि B असे पॉईंट असणार आहेत. सो हे स्पेसमध्ये आहे. याचा अर्थ काय आहे की ह्या ठिकाणी तुम्हाला याचं पोझिशन वेक्टर्स दाखवावे लागतील. So position vector, this is A bar, this is R bar and this is your B bar. Okay, this is O. These are the position vectors of A, B and R. आता या ठिकाणी लक्षात घ्या की हे इंटरनल डिवाइड केले. सो हियर वी हॅव टू राईट की A R अपॉन R B इक्वल टू m/n. म्हणजे त्याचा अर्थ काय की असा आहे की A R हॅज टू R B इक्वल टू m/n. हा रेशो दिलेला आहे, गिवन आहे. त्याच्यानुसार तुम्हाला हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. कुठला आर बार इक्वल टूचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. आता या ठिकाणी असं असेल तर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं तर कसं हे एन ए आर बार इक्वल टू एम आर बी बार. ओके. सो हियर एन तुम्हाला थर्ड लेक्चरमध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स घेतले. त्या ठिकाणी ए आर बार कसा काढतो रे आपण की आर बार minus A bar, its position vector terminal point minus initial point. So R bar minus A bar equal to M here B bar minus R bar. Okay. आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे की एन आतमध्ये मल्टिप्लाय करा, एम न मल्टिप्लाय करा. त्या ठिकाणी काय एन आर बार एन ए बार इक्वल टू एम बी बार मायनस एन एम आर बार. ओके. आर बार टर्म्स एकत्र घ्या, त्या टर्म्स इकडे घ्या, काय येतील रे. त्या ठिकाणी इकडे प्लस होईल, इकडे प्लस होईल. सो एन आर बार प्लस एम आर बार इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार. ओके. सो हियर टेकिंग आर बार कॉमन, सो एम प्लस एन एन इक्वल टू हियर एम बी बार प्लस एन ए बार. ओके. So R bar equal to term is M B bar plus N A bar upon M plus N and this is your formula. Okay. म्हणजे हा तुमचा फॉर्म्युला. सिंपल प्रूफ आहे, काहीच अवघड नाही की आर बार हा इंटरनल डिवाइड करतोय. सो हियर ए आर अपॉन आर बी इक्वल टू m/n. देन क्रॉस मल्टिप्लिकेशन, देन युझिंग द फॉर्म्युला ए आर बार इक्वल टू आर बार मायनस ए बार आणि हियर आर बी बार म्हणजेच बी बार मायनस ए बार. आणि देन मल्टिप्लिकेशन न्यूमरिक आहे, सगळं मल्टिप्लाय केलं, अरेंज टर्म केलं, आर बार इक्वल टू फॉर्म्युला येईल. ओके. दिस इज युअर सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. आणि नेक्स्ट आहे ते सेक्शन फॉर्म्युला टेर नंबर 6, सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. ओके. एक्सटर्नल डिव्हिजन स्टेटमेंट लक्षात घ्या. ए बी 2 पॉईंटच असणार आहेत. आर बार पॉईंट आहे ऑन द लाईन सेगमेंट ए बी डिवायडिंग एक्सटर्नली. डिवायडिंग एक्सटर्नली इन द रेशो m/n. देन आर बार इक्वल टू फॉर्म्युल्यामध्ये चेंज होतोय, फक्त ह्या ठिकाणी काय होतं मायनस होतं. ठीक आहे. तर हे प्रूव्ह करायचं आपल्याला. आता प्रूफमध्ये लक्षात घ्या की आर डिवाइड्स द लाईन सेगमेंट ए बी externally in the ratio
externally in the ratio m has to n, then परत प्रूफ बघा. आता या ठिकाणी काय होणार, एक्सटर्नली डिवाइड करतोय. आता लाईन सेगमेंट ए बी आहे. ओके, दिस इज युअर ए, दिस इज युअर बी. ओके, तर हे एक्सटर्नल डिवाइड करतोय. एक्सटर्नल डिवाइड करतोय याचा अर्थ आहे की ह्या दोन्ही पॉईंटच्या आउटसाईडला एक तरी काय असणार आहे त्याची डिव्हिजन, याच्या पुढे इथे आर असणार आहे किंवा इथे आर असणार आहे, दोन्हीतलं एक. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी एक तरी आर ए बी असणार किंवा ए बी आर असणार आहे. तर सपोज आपण ह्या ठिकाणी काय घेऊया की ए बी आर घेऊ. म्हणजे एक्सटर्नली इन द रेशो एम एस टू एन हियर एक तर काय असणार तुम्हाला आर ए बी और ए बी आर. ओके, हियर वी हॅव टू कन्सिडर एक्सटर्नल डिव्हिजन इन द फॉर्म ऑफ ए बी अँड आर. ह्या फॉर्ममध्ये जर ह्या फॉर्ममध्ये असेल तर काय येणार ह्या ठिकाणी रे की ए बी डिवाइड बी आर इक्वल टू एम अपॉन एन. म्हणजेच ह्या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे इथून इथंपर्यंत आर पॉईंटपर्यंत दिस इज युअर एम अँड दिस इज युअर एन. ओके, एक्सटर्नल डिव्हिजनसाठी लक्षात घ्या. सो आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन कसे या ठिकाणी एन ए बी बार इक्वल टू एम बी आर बार. सो अगेन यूजिंग फॉर्म्युला एन बी बार माइनस ए बार. ओके, इक्वल टू एम आर बार माइनस बी बार. ओके, समजते तुमचं काय असणार टोटल, सॉरी मिस्टेक हियर, ए आर पूर्ण जो आहे तो तुमचा एम आणि बी आर पासूनचा एन. सो हियर आर बार मायनस ए बार इक्वल टू एम आर बार मायनस बी बार. म्हणजे हा जो पूर्ण एम असेल आणि बी आर पासून एन असेल, म्हणजे दिस इज युअर एक्सटर्नल डिव्हिजन. सो मल्टिप्लाय एन इंटू द ब्रॅकेट. सो एन आर बार मायनस एन ए बार इक्वल टू एम आर बार मायनस एम बी बार. ओके, आता या ठिकाणी परत काय होणार, हे टर्म्स अरेंज करा. अरेंज केल्या तर टर्म्स कशा येतील, कुठल्या फॉर्ममध्ये येतील. आता या ठिकाणी लक्षात घ्या की ह्या आर इकडे घ्यावं लागेल आणि हे इकडे घ्यावं लागेल. सर या ठिकाणी काय होणार आहे चेक करा की एन आर बार सो मायनस एम आर बार, ही प्लस टर्म इकडे मायनस होईल आणि लेफ्ट हँड साईडला मायनस एम बी बार टर्म राहते आणि ही टर्म इकडे म्हणजे प्लस एन ए बार. ओके, तर या ठिकाणी प्लस परत चेक करा काय येणार आहे टर्म्स की आर बार जर कॉमन काढला आपण तर ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे तुम्हाला एन मायनस एम. ओके, आणि या ठिकाणी जर तुम्ही टर्म्स कोणत्या फॉर्ममध्ये आहे तुमच्या एन ए बार मायनस एम बी बार ह्या फॉर्ममध्ये आहेत. ठीक आहे, मायनस एम बी बार प्लस एन ए बार. आता या ठिकाणी लक्षात आहे की आर बार इक्वल टू काय ना टर्म तुम्हाला की एम मायनस एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एन मायनस एम. ओके, ह्या फॉर्ममध्ये आलं. आपल्याला कुठल्या फॉर्ममध्ये आणायचं आन्सर, आर बार इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार डिवाइड एम मायनस एन. तर मायनस कॉमन काढा यातून, न्यूमरेटर डिनोमिनेटरला मायनस कॉमन काढला तर काय टर्म येणार आहे आर बार इक्वल टू मायनस इथून कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय येईल एम बी बार, हे जे प्लस आहे काय होईल मायनस होईल एन ए बार, डिवाइडला मायनस कॉमन काढला तर या ठिकाणी काय होईल एम मायनस एन. ओके, चेक करा मायनस आतमध्ये घेतला तर मायनस एम प्लस एन. सिमिलरली हियर मायनस एम बी प्लस एन ए. सो मायनस मायनस कॅन्सल होईल तर या ठिकाणी टर्म राहते तुमची एम बी बार मायनस एन ए बार डिवाइड एम मायनस एन. ओके, दिस इज युअर आर बार. म्हणजे हा जो फॉर्म्युला एक्सटर्नल डिव्हिजनचा तो हा व्यवस्थित चेक करा. सिम्पल आहे प्रूफ, काही अवघड नाही. एक्सटर्नल डिव्हिजनला तुम्हाला मी काय घेतलेलं आहे की बी नंतर आर पॉईंट घेतला आहे. सो दिस इज ए आर मीन्स एम आणि बी आर मीन्स एन. सो डिव्हिजन इज ए आर बार अपॉन बी आर बार इक्वल टू एम अपॉन एन. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन देन ए आर बार मीन्स आर बार मायनस ए बार and br means r bar minus b bar.
देन मल्टिप्लिकेशन अँड टोटल न्यूमेरिक आहे. त्याच्यानंतरचा जो फॉर्म्युला तुमचा येतो आहे लास्ट फायनल, दिस इज युअर एक्सटर्नल डिव्हिजन फॉर्म्युला. ओके, ह्या ठिकाणी तुमचा थेरम 6 संपतो आहे. त्या ठिकाणी बऱ्यापैकी तुमच्या एक्झाम्पल्स पण संपलेले आहेत. 2 पॉईंट राहिलेले आहेत तुमचे, तर ते नेक्स्ट लेक्चरला आपण घ्यायचे. 6 थेरम ह्या ठिकाणी कंप्लीट होतात. ठीक आहे, काही डाऊट असेल तर कमेंट करा. मेल आय डी दिलेला आहे, इन्स्टा दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट देऊ शकता. काही डाऊट असेल तर विचारू शकता. त्याच्यावरती आपण नंतर एखादा व्हिडिओ क्रिएट करू शकतो आहे. काही असेल तुमचे डाऊट्स विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू.